हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद। रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर आमदारही फुटले नसते, तर पक्षही बर्बाद झाला नसता। नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल। शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी माहिती। आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचं केलं स्पष्ट। मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचे आदेश। पुण्यामध्ये धरण क्षेत्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ, महापालिकेकडून पाणी कपात स्थगित करण्याचा निर्णय, पुणेकरांना मोठा दिलासा। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीकडे मार्गस्थ, तर संत तुकोबांची पालखी यवतहून वरवंडकडे प्रस्थान। आणि अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य। हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद, हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार इराणी लष्कराचा इशारा। नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। महत्त्वाची बातमी आहे सुरुवातीलाच, आणि ती आपण स्क्रीनवर बघणार आहोत। मोठी बातमी आहे, मुंबईमध्ये पायधुनी भागातली बातमी आहे। पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झालेला आहे। अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। इमारतीच्या वॉचमनकडून चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे। संतापजनक घटना आहे। मुंबईत पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे। एक 7 वर्षाची निष्पाप अल्पवयीन मुलगी इमारतीच्या वॉचमननं बाथरूममध्ये घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घातला, जोरदार निदर्शनं केली, घोषणाबाजी केली। या संपूर्ण प्रकरणात पायधुनी पोलिसांनी तात्काळ कायदेशीर पावलं उचलत गुन्हा दाखल केलेला आहे। अत्याचार करणाऱ्या संबंधित नराधम सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे, त्याची कसून चौकशी सुरू आहे। इंटरकोर्स हुआ है तो रेप के कलम लगाए हैं, और जो बच्ची है तो अंडर एज है तो पोक्सो एक्ट के तहत भी सेक्शन लगवाए हैं। वो वहाँ पे एक वॉचमैन का काम कर रहा है और वहाँ से वहीं पे वो काम कर रहा था, तो अभी हम उसकी जांच कर रहे हैं। पायधुनी लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातले आपण अपडेट घेऊया। चिमुकली शौचालयाला जात असताना हा धक्कादायक प्रकार वॉचमननं केलेला आहे। वॉचमननं चिमुकलीला एकटीला हेरलं, चिमुकलीच्या तोंडावर हात ठेवला म्हणजे तिचं तोंड दाबलं आणि तिला माळ्यावर नेलं। नराधमानं चिमुकलीसोबत दुष्कृत्य केलं। चिमुकली खूप वेळ घरी न आल्यानं आईकडून शोधाशोध सुरू झाली। परिसरात स्थानिकांकडून मुलीचा शोध सुरू झाला। गोदामाजवळ संशयास्पद घडल्याचा 2 महिलांना संशय आला। गोदामात पाहणी केल्यावर मुलगी विचित्र अवस्थेत आढळली। वॉचमनला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली गेली। आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी धाराशिवमधून आपण बघणार आहोत। धाराशिवमध्ये सुद्धा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। शीतपेय प्यायलं म्हणून 2 परिचारिकांना विषबाधा झालेली आहे। धाराशिवमध्ये शीतपेयातून विषबाधा झाली आहे 2 परिचारिकांना। पालखी सोहळ्यादरम्यान शीतपेय वाटपावेळी हा प्रकार घडलेला आहे। शीतपेय प्यायल्यानं 2 नर्सेसना विषबाधा झाली। पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर या 2 नर्सेसना विषबाधा झालेली आहे। पूजा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांच्यावर लातूर इथल्या
गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबेजोगाई इथं उपचार सुरू आहेत। दरम्यान शेगावच्या गजानन महाराजांच्या वारीमध्ये शीतपेय वाटलं जाणार होतं। शीतपेय वाटण्यापूर्वीच नर्सेसना विषबाधा झाल्याचं समोर आलंय। विषबाधाची घटना समोर आल्यानं अन्न आणि औषध प्रशासन आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वारीत वाटलेल्या बाटल्या तात्काळ जप्त केल्या आणि मोठा अनर्थ टळला। दरम्यान शीतपेय कुठून आलं आणि कोण वाटणार होतं याचा तपास सुरू आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे सहकारी प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून। बालाजी, काय अपडेट आहे? सुवर्ण एकूण जर बघितलं काल ही जी घटना घडली होती ती धक्कादायक घटना म्हणावं लागेल। या परिचारिका ज्या आहेत त्या आपली ड्युटी करून परत जात होत्या आणि त्यांनी जे आहे ते शीतपेय बस स्टँडच्या बाजूने घेतलं होतं आणि ते शीतपेय पिल्यानंतर त्यांना जागीच जे आहे ते चक्राने केला, तर अटॅक झटके आले। त्याच्यामुळे त्यांना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। त्याच्यानंतर त्यांना त्यांची प्रकृती पाहून एकीला लातूरला तर दुसरी अंबाजोगाईला जे आहे ते हलवण्यात आलं होतं। लातूर येथील परिचारिका जी आहे ती गेल्या काल 4 वाजल्यापासून ही घटना घडली होती। त्यानंतर रात्री देखील ती आज सकाळीपर्यंत अवस्थेतच आहे आणि लातूर येथील हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत। ती उपचाराला प्रतिसाद देत नाही असं रात्री कळलं, मात्र आता सकाळपर्यंत उपचाराला प्रतिसाद देते अशी म्हणजे पण तिची प्रकृती जी आहे ती गंभीरच आहे। सुवर्ण ऐकून जर बघितलं तर काल रात्री ही घटना घडल्यानंतर एफडीएचे अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी आले होते। याच्यात मुख्य गोष्ट अशी होती की गजानन महाराजांची पालखी जी आहे ती कळंब मार्गे जी आहे ते पंढरपूरला प्रस्थान होत असताना ती पालखी देखील काल कळंब शहरात आली होती आणि काही वेळापूर्वी घटना घडली आणि ज्या दुकानातून ही शीतपेय घेतली होती त्या दुकानात काही लोकांनी शीतपेय हे वारीत वाटण्यासाठी देखील घेतली होती। मात्र हे सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कळालं, त्यावेळेस त्यांनी तात्काळ ही जी शीतपेय आहेत ती शीतपेय लगेच लागलीच जमा करून ठेवल्यानं मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। रात्री पोलीस किंवा अन्न औषध प्रशासनाच्या विभागानं ज्या ठिकाणावरून हे शीतपेयाचा सगळा पुरवठा झाला होता ते शीतपेयाचं दुकान असेल किंवा पुरवठादार असेल यांची दुकानं रात्री सगळ्यात सील करण्यात आलेली आहेत। याचा सगळा जो आहे तो अहवाल तपासणीसाठी संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत पाठवला आहे आणि अहवाल आल्यानंतर सुवर्ण याच्यामध्ये गुन्हा दाखल करू अशी भूमिका जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे। मात्र एक जर बघितलं तर ही अन्न औषध प्रशासनाची जबाबदारी असते। ज्यावेळेस वारी असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या कालावधीत त्यांनी इतर दुकानात जाऊन सॅम्पलिंग किंवा ही नमुने सगळे चेक करणं, मात्र अन्न औषध प्रशासन ही कारवाई करताना कुठं दिसलं नाही, त्यामुळे ही घटना कुठेतरी घडली काय अशी चर्चा आहे। मात्र याच्यात एक सुदैव म्हणावं लागेल की वारीत जर ही शीतपेय वाटली असती तर मोठी दुर्घटना घडली असती। कुठेतरी या 2 परिचारिकांच्या जीवावरती ही घटना घडल्यामुळे कुठेतरी पुढचा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। एक महत्त्वाची बातमी आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली बातमी आहे, आपण सविस्तरपणे बघूयात। शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 30 जुलैपूर्वी होणार आहे। मोठी बातमी, 30 जुलैपूर्वी कर्जमाफी होणार। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा दावा केलेला आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सुद्धा भाष्य केलेलं होतं, कर्जमाफीचे अपडेट दिलेले होते। 30 जुलैपूर्वी कर्जमाफी होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय। कृषी कर्जमाफीचा लाभ आता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळणार नाही। ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांकरता आहे, मोठ्या शेतकऱ्यांकरता नाही असंही त्यांनी सांगितलं। नुकत्याच संपलेल्या अधिवेशनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी कर्जमाफीची घोषणा केली। या 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झालेली होती। या कर्जमाफीतून 2026-27 या वर्षाची अटही काढून टाकण्यात आलेली आहे। परवाच अधिवेशन संपलेलं आहे। राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसामध्ये सही होईल आणि दुसरं की ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, ही मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे। ही आमची राज्य सरकारची भूमिका असल्यामुळं जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी त्यांची यादी आम्ही केंद्राकडे मागितली होती आणि निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि ती यादी आम्हाला लवकरात लवकर मिळेल। परंतु साधारणतः जरी आकडे मागे पुढे झालं, कदाचित आम्ही 30 जुलै मुद्दामून सांगतोय, पण त्याच्या अगोदरही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ निश्चित प्रकारे होईल। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी साधारणतः 30 जुलैच्या अगोदरच, ते कधी 8 दिवसांनी होऊ शकतो, 2-4 दिवसांनी होऊ शकते, 10 दिवसांनी होऊ शकते, पण 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल।